नमस्कार मैत्रिणींनो, मी तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर मी नीता, इथं मी माझं डेली शिवण क्लासमधलं मी तुम्हाला काही छोट्या-छोट्या टिप्स असतात किंवा ट्रिक्स असतात, मी ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल, तर प्लीज चॅनलला अगोदर सबस्क्राईब करून घ्या. आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर इथे बघा मला एका मॅडमने ब्लाउज टाकले होते 2 आणि त्यांनी मला Googleवर सर्च करून डिझाइन पाठवलेली होती आणि मी पण म्हणलं चला होईल अशी डिझाइन आणि तर झालं काय बघा, Googleवर सर्च केलेलं त्यांनी व्ही गळ्यामध्ये डिझाइन दिली होती आणि त्याला पॅचवर्कमध्ये डिझाइन होती. तर व्ही गळ्यामध्ये व्हीच आकाराचा मोठा पॅच बसवायचा होता. तर तो काही ॲडजस्ट होत नव्हता आणि ब्लाउज हा 40 चेस्टचा होता. साधारणतः आणि 36 कंबर असेल. 40 चेस्ट आणि 36 कंबर असेल, तर हा खूप मोठा ब्लाउज होता. फुल स्लीव्हज होती. तर त्याच्यामध्ये ती डिझाइन बसवायला मला बसना गेली. खूप प्रयत्न केला. 2-3 तास गेले माझे त्याच्यामध्ये, की ही डिझाइन बसवलं. मी 7 बऱ्या उसवलं आणि 7 बऱ्या मी त्याला स्टिच केलं, पण तो काय वेगळ्यामध्ये ते पॅचवर्क येईनाच. मग वैतागून म्हणलं, ह्याला अशी डिझाइन होणारच नाहीये. तर खूप काही असं चुकीमधून शिकण्यासारखं असतं. कोण काय लगेच शिकत नसतं. त्याला प्रयत्नातूनच माणूस शिकत असतं. तर सर्वसाधारणतः मी सांगते तुम्हाला, मी खूप सिंपल क्लास केलेला होता. साधारणतः 15 ते 3 आठवड्यामध्ये माझा क्लास कंप्लीट झालेला होता. पण त्याच्यानंतर मीच मोबाईलवर बघून वगैरे असे डिझाइन वगैरे करून मी साधारणतः खूप छान असे लई नाही स्पेशलिस्ट पण खूप छान असे फिनिशिंगमध्ये ब्लाउज शिवते. मी जवळ-जवळ साधारणतः माझ्याकडे 10 ते 12 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. मी 6 वर्ष दुकान पण चालवलेलं आहे स्टिचिंगचं. त्याच्यानंतर मी आता घरून सुरुवात करते कारण खूप मुलांकडे लक्ष राहण्यासाठी मी निर्णय घेतला, की आपण थांबूया जेणेकरून मुलांना थोडंसं अ, त्यांचं वय आहे त्यांच्यासाठी आपण थोडा वेळ देऊया. तर त्याच्यासाठी मी हे शॉप माझं मी घरून सुरुवात करायला लागले नंतर नाहीतर मी याच्या अगोदर मी अ, क शहरामध्ये ह्याचं माझं शॉप होतं तर तिथे मी 6 वर्ष कंटिन्यू केलं आणि त्याच्यानंतर मी घरून सुरुवात केलेली आहे. तर खूप छान असा हा ब्लाउज झालेला आहे. त्याच्यानंतर मी माझ्याच वेगळ्या पद्धतीने त्याला डिझाईनचा थोडासा आकार देण्याचा प्रयत्न केला आणि ती डिझाईन काय सांगू तुम्हाला इतकी छान बसली आणि त्या ब्लाउजला लूकच आला आणि एवढ्या कमी कापडामध्ये तो ब्लाउज इतका छान झाला कारण मला स्लीव्हजला सुद्धा त्या काठाची डिझाइन बनवायची होती. कारण ते काठ खूप स्लीव्हजला इम्पोर्टंट होते. जर स्लीव्हजला काठ नाही लावले तर त्या ब्लाउजचा पूर्ण असा शो गेलेला असता. तर त्यासाठी मला ते काठाला लावणे खूप गरजेचे होते. बाहीला काठ लावणे खूप गरजेचे होते आणि आता पण बाहीला पण त्यांनी मला फोटो टाकलेला होता. न्यू ट्रेंडिंग साडीवर ते काठपदर साडीवर बघा पॅचवर्क बाहीला असं अ, त्रिकोणामध्ये गोल-गोल आणि वरती त्रिकोण येतो घराच टाइप. तर तसा फोटो टाकलेला होता. तर मला तशी डिझाइन बनवायला चालेल म्हणलं मी बनवीन, प्रयत्न करेन असं म्हणून सांगितलं. तर हा ब्लाउज मी कंप्लीट करायला घेतला. तर काय मला ती डिझाइन जमली नाही. त्याच्यानंतर मी संध्याकाळी हा ब्लाउज ठेवून दिला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी पुन्हा प्रयत्न केला. कारण प्रयत्नार्थी परमेश्वर आपण म्हणतो तसेच आहे. तर खूप सुंदर ही डिझाइन मी बनवलेली आहे. मी तुमच्याबरोबर शेअरच करते कारण हा ब्लाउज पूर्ण स्टिच करायला मला थोडा वेळ गेला कारण फुल बस्ट मोठी असल्यामुळे जास्त वेळ ब्लाउज जातो तो शिवायला आणि तर ह्याच्यामध्ये पेशंट खूप महत्त्वाचे असतात बघा. तर स्लीव्हजला पण बघा अशी डिझाइन केलेली आहे जी घरासारखी दिसते ती आणि काय होतं ज्यावेळेस आपण ब्लाउज शिवतो त्यावेळेस आपण जे अ, बारीक-बारीक कतरण जे राहिलेले असतात ते नेमके आपल्या टायमाला सापडत नाहीत, ज्यावेळेस आपल्याला शिवायचं असतं त्यावेळेस. तर हा ब्लाउज खूप सुंदर होणार आहे कारण शिवल्याच्या नंतर. त्याचा फोटो मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे. आणि ही डिझाइन Googleवर बघितलेली होती तुम्हाला मी सांगितलं तसं. पण खूप अवघड होती. आपण म्हणतो जेवढं दिसतं तेवढं सोपं नसतं. कारण खूप अवघड होती. त्यात ती बसलीच नसती कारण माझी एवढ्या वर्षाच्या अनुभवावरून मी सांगते ती डिझाइन तशी झालीच नसते कारण तो लूक वेगळाच आलेला असतो. काय एआयने बनवलेले असतात काही-काही, की त्यात काहीच तथ्य नसतं, लॉजिक पण नसतं. तर ते सुद्धा कस्टमर घेऊन आपल्याकडे येतात आणि असा ब्लाउज बनवून द्या असं म्हणून सांगतात. पण आपण पण थोडासा प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून नवीन काहीतरी ट्राय करण्याला आणि आपल्याला शिकण्याला सुद्धा भेटतं.
कारण नवीन-नवीन डिझाइन आता सध्या ट्रेंडिंगला जास्त शिवले जाते. त्याच्यामुळे आपला बिझनेस थोडासा वाढतो. नाहीतर जे सिंपल्स येते त्यांचा बिझनेस थोडासा वाढत नाही. कारण जितकं आपण नवीन-नवीन शिवतो आणि तितका आपला बिझनेस वाढला जातो. हे असं माझं म्हणणं आहे बघा. आणि खूप सुंदर इथं मी फिटिंग पण करून घेतली त्याची लगेच. कारण आता पूर्ण कंप्लीट ब्लाउज झाल्याशिवाय मी ठरवलं आहे, अजिबात उठायचं नाही. कारण ही काय होतं 4 बऱ्या घरी असल्यामुळे उठणं होतं आणि ब्लाउज हा जिथे 1.5 तासात होतो तिथे 2 तास, 3 तास किंवा अख्खा दिवस लागतोय. हे खूप वेगळं काम आहे. तर कधी पण तुम्ही ट्राय करत जा, की ज्यावेळेस तुम्ही मशीनवर बसता तर अख्खा ब्लाउज कंप्लीट झाल्याशिवाय न उठण्याचा प्रयत्न करा. कारण ह्याने तुमचे काम खूप फास्ट होतील आणि तुम्हाला काम केल्यासारखं वाटेल किंवा ही होईल. तर मी शिवत होते, पण ही नेमकी वाऱ्यामुळे काय होतं का कतरण जे असते ते खाली पडत होते. आणि ह्या ब्लाउजला मी लटकन वगैरे सगळं मी लावणार आहे, कारण कस्टमर चॉईस आहे तशी. आणि त्याच्यानंतर हा ब्लाउज खूप सुंदर होणार आहे. तर Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll go. On we'll go, finding life along the way, melodies we haven't played. No, I don't want no rest, echoing around these walls, fighting to create a song. I don't wanna miss a beat. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll go. And we'll grow in number, fueled by them to see the horizon, turn us to thousands. And we'll grow in number, fueled by them to see the horizon, turn us to thousands. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll go. तर इथे बघा मी ब्लाउजवरून ब्लाउजचं माप घेत आहे आणि फिटिंगचं मी खुणा करत आहे. तर ही खूप सोपी ट्रिक आहे. तुम्ही ज्यावेळेस फिटिंगचं माप द्याल त्यावेळेस तुम्ही ब्लाउजवरून ब्लाउजचं माप घ्या. खूप छान अशी फिटिंग बसते. जसं मापाला ब्लाउज दिलेलं तसंच आपलं फिटिंग पण होऊन जाते. 4 बऱ्या बसवायचं आणि हे करायचं गरज पडणार नाहीये.
तर इथे बघा शेवटला नेमका ब्लाऊज झाला आणि बॉबिन संपली. असं कोणाकोणाबरोबर होतं नक्की कमेंट करून सांगा. माझ्याबरोबर तर हे सारखं होतं बघा. ज्यावेळेस ब्लाऊज कंप्लीट होतं त्यावेळेस नक्की बॉबिन संपते आणि बॉबिन भरली आणि लटकन पण बनवलेले आहेत आणि खूप सुंदर असा हा ब्लाऊज मी बनवलेला आहे, जो मी तुमच्यावर शेअर केला आहे. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर प्लीज प्लीज नवीन असेल तर चॅनल अगोदर सबस्क्राईब करा. आणि खूप सुंदर असा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे. तर कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा. Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll go. Through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll go. Hold me close till I get up. Time is